मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णत्वात चिंतेत सापडलेला आहे. दुबारा पेरणीचं संकट शेतकऱ्यावर ओढवत आहे. आपण पाहतोय की कशा प्रकारे हे जे पीक आहे हे पाण्याअभावी या ठिकाणी करपत चाललेलं आहे. त्यामुळे शेतकरी जो आहे हा या ठिकाणी दुबारा पेरणीच्या संकटात आहे. कोरडवाहू शेती आहे. मका लागवड मोठ्या प्रमाणात मुक्ताईनगर तालुक्यात करण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर या संदर्भात आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत. शेतकऱ्याच्या काय व्यथा आहेत या संदर्भात काय सांगाल? पाऊस विश्रांती घेतलेली आहे. पाऊस 15 दिवस झाले पाऊसच नाही पडून राहिला. त्याच्यामुळे कसं आता चिंतेमध्ये काम आलं सारा. गिरायला पाणी नाही, महागाई मनमत तशी वाढून गेली. काय करा सुचत नाही. खताचे भाव मनमत तसे होऊन गेले, औषधी भाव होऊन गेले, मजूर भेटत नाही. मग शेतकऱ्यांना काय करायचं? रात्रंदिवस धावा लागते, आम्हाला रक्ताचं पाणी करायला लागते. मग सरकारचं लक्ष कुकडे आहे? जो कष्ट करते त्याला काही नाही तर 1-1 लाख 1.5 लाख रुपये पगार आहे. मग शेतकऱ्यांना कसं पूर्वज जीवन शिकवा, कसं दवाखाना करा, कसं सुखदुःख करा. काय तर शेतकऱ्या पुरत नाही. काय पुरून शेतकऱ्याला? आज 1500 रुपये थैली, 2122 रुपये थैली, 21 रुपये मका कुठे आमचा 1200 रुपये क्विंटल जाऊन राहिला. म्हणजे काय कोणाकडे पाहून राहिले तुम्ही? काय तर आत्महत्या करीन ना काय करीन का त्या पुरीचं लग्न करा की काय करा? सांगा ना तुम्ही. आता हे पाहता रात्रंदिवस मी शेतामध्ये पडेल आहे. माझे पती मुलं बाळं काय शिकतील शाळा ते? कसं जीवन जागा? काय लागवड केलेली आहे? काय स्थिती आहे? आता मका पेरलेला आहे. काय स्थिती आहे पिकाची? पिकाचे हे पाहून तुम्ही दिसते तुमच्या पुढे. काय पाणी नाही, काही नाही. आता कसं कर्ज फेडा? मागे घोषणा केली की बा तुम्ही पहिले सोसायटी भरा, नंतर तुम्हाला 50 रुपये खात्यावर पडतील. कुठे आले? काय लावलो हा बाजार? बरोबर नाही. त्याचं घोषणा देऊ नये की आम्ही हे करू ते करू. काय लाडकी बहीण काय पुरवून राहिलं? लाईट बिल किती येऊन राहिले पहिल्या महिन्यात? शेतकरी व्यक्त करताय वाढती महागाई, खते बियाणे मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णत्वात चिंतित आहे. त्यात दुहेरी संकट शेतकऱ्यावर ओढवण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. 15 दिवसापासून मुक्ताईनगर तालुक्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पिकं देखील कोमत चाललेली आहेत. अशी स्थिती निर्माण झालेली आहे. कॅमेरा पर्सन आशिष गोरलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.